जय शिवराय. स्वराज्य सूर्य शिवाजी महाराज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जे जगाला जमलं ते शिवछत्रपतींनी कधीच केलं नाही आणि जे शिवरायांनी केलं ते जगाला कधीच जमलं नाही आणि म्हणूनच मानाचा त्रिवार मुजरा आजही जातोय फक्त शिवछत्रपतींनाच. मित्रांनो, आजच्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर म्हटलं कोणत्या विषयावर बोलावं. आता शिवचरित्र म्हणजे इतकं मोठं आहे आणि त्याला किती महिने किती दिवस आपण सलग जरी बोलत बसलो आणि ऐकत बसलो तरी ते मन न भरून येणारं असं ते प्रकरण आहे. पण तरी त्यातल्या त्यात आज विचार करून एक विषय मी ठरवला आहे आणि तो म्हणजे शिवरायांनी निर्माण केलेलं स्वतःचं सशस्त्र आरमार. आता तुम्हाला असं वाटायला तर याच्यात वेगळं काय, आरमार निर्माण केल्याच्यात वेगळं काय, तर त्याची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की किती मोठा सामाजिक क्रांती किंवा किती मोठी एक राजकीय उलाढाल महाराजांच्या एका कृतीतून झालेली आहे. त्याचं कारण असं की 400-500 वर्ष सत्ता असणाऱ्या हिंदुस्थानात सत्ता असणाऱ्या या सुलतानांनाही जे जमलं नाही की जे आरमाराचा उपयोग किंवा समुद्रावर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग जे फक्त हज यात्रेसाठी करत होते ते कुणाचा वापर करायचे, तर हे सिद्धीचे जे जिंजीचे सिद्धी किंवा इंग्रज पोर्तुगीज हे जे दर्यावर्दी लोक होते यांचा ते वापर करायचे आणि ते फक्त म्हणायचे बाबा आमची हज यात्रेसाठी आमची व्यवस्था कर, बाकी तुला आमच्याकडून ज्या सुविधा हव्यात त्या आम्ही तुला दिल्या. म्हणजे त्या औरंगजेब आणि त्याच्या आधीच्याही पिढ्या त्यांनाही जे जमलं नाही ते महाराजांनी केलं आहे. मग परत असं वाटेल की अरे म्हणजे काय केलं, तर जो हिंदुस्थानचा बादशाह आहे, जो हिंदुस्थान ज्याच्या ताब्यात आहे असा एक बादशाह आणि इथं त्याच्यासमोर महाराजांचं स्वराज्य, आपलं स्वराज्य हे फारच छोटं होतं आणि ते होतंच. परंतु महाराजांनी तिथं असा विचार नाही केला की अरे तो हिंदुस्थानचा बादशाह त्याला जमत नाही तिथं मी हात का घालावा. नाही, स्वतःची क्षमता ओळखल्यानंतर असे प्रश्नच पडत नाही. आपल्याला महाराजांकडून या अशा गोष्टीतून हे शिकायचं आहे की स्वतःची क्षमता महाराजांना माहिती होती. त्यांनी विचार केला की माझं स्वतःचा आरमार असणार, माझ्या स्वराज्याचा आरमार असणार, कारण ते आरमार असेल तर समुद्र किनारपट्टी सुरक्षित राहील आणि पर्यायाने माझं स्वराज्य सुरक्षित राहणार आहे. कारण या समुद्र किनारपट्टीवरून ही सिद्धी लोक या स्वराज्यातल्या आया बहिणींना पळून न्यायचे, मस्कतला त्यांचा व्यवहार व्हायचा, मस्कतला गुलाम म्हणून विकले जायचे आणि याला थांबवणारं कोणही नव्हतं. आणि थांबवणार तरी कसं, कारण ते तंत्रज्ञानच आमच्याकडं नव्हतं किंवा तो विचारही कोणी केला नव्हता. महाराजांनी पहिला तो विचार केला, त्यामुळं त्यांनी आरमाराची निर्मिती केली. बरं, ते करण्यासाठी जे तंत्रज्ञान लागतं त्याचं तरी कुठं, त्याचे ज्ञानी लोक तरी आपल्याकडं कुठं होते. परंतु महाराजांनी तिथंही दुप्पट चौपट पगार देऊन पोर्तुगीज बोलवले. 350-400 पोर्तुगीज आरमार निर्मितीसाठी कामाला लावले आणि जे व्हायचं तेच झालं. आणि महाराजांना त्याची कल्पना होतीच. ही गोष्ट जेव्हा पोर्तुगीज व्हायसरायला कळाली त्यानंतर त्यांच्यात गोव्यामध्ये बैठक झाली की छत्रपती शिवाजी राजे असा आरमार निर्माण करत आहेत आणि त्याच्या बांधणीसाठी पोर्तुगीज लोक त्यांनी घेतलेत. तर त्यांनी मग विचारलं की अरे बाबा ते आपल्या लोकांना की तुम्ही हे काम का करतायत, तर त्यांनी सांगितलं की ते त्यांना आरमार बांधायचे म्हणून. कशासाठी, तर काय नाही, ते इंग्रज किंवा सिद्धी यांच्यावर वचक ठेवण्यासाठी. तेव्हा ते व्हायसराय म्हणतोय अरे उद्या त्यांच्यानंतर आपल्यावरही वचक ठेवणार नाही, हे कशावरून, असताल तसे निघून या, शिवाजीराजांना मदत करू नका. आणि एके दिवशी एके रात्री कुणालाही न सांगता हे सर्व पोर्तुगीज फरार झालेले आहेत. अर्थात महाराजांनी यंदा याची पूर्वकल्पना होतीच, त्यामुळे त्यांनी आपल्या लोकांना आधीच सांगून ठेवलं होतं की तुम्ही त्यांच्याकडून जितके दिवस काय ती लोक काम करतील त्यांची कामाची बद्दल ते सगळं तंत्रज्ञान आत्मसात करा, कारण ते आपल्याला पुढं हे काम जर पुढं न्यायचं आहे तर ते आपल्यालाच करावं लागणार आहे. आणि तसंच झालं, आपल्या लोकांनी ते तंत्रज्ञान शिकले आणि त्यानुसार पुढचं आरमार निर्माण झालं. त्यानंतर कुठलीही परकीय मदत न घेता आपल्या स्वराज्यातल्या याच लोकांनी हे एवढं मोठं आरमार निर्माण केलं. सुरुवातीच्या काळात 1664ला वगैरे हे आरमार अतिशय तुटपुंजच होतं, कारण इंग्रज पत्रव्यवहार करत आहेत इंग्लंडला की शिवाजीराजांचा आरमार फारच तकलादू आहे, आमची एक फ्रिगेडसुद्धा त्यांचा आहे ना उद्ध्वस्त करू शकते. आणि ते होतंही तसंच, कारण कोणत्याही नवीन कामाची सुरुवात ज्यातला काहीही अनुभव नाही आहे अशा कामाची सुरुवात ती थोडी अशी तकलादू असतेच.
परंतु 12 ते 15 वर्षात पुढं महाराजांनी इतका बदल केला आहे, इतकं त्यात नाविन्य आणलं आहे की नंतर हेच इंग्रज 1678ला वगैरे पुन्हा पत्र लिहित आहेत इंग्लंडला की शिवाजी राजांकडे ज्या प्रकारचा आरमार आहे, म्हणजे त्यांच्या आरमारात ज्या प्रकारच्या गुराबा, जहाजं, नौका आहेत, तशा इंग्रजी आरमारात हव्यात तरच आम्ही लढू शकतो. म्हणजे जे दर्यावर्दी आहेत, ज्यांचा जन्म समुद्राच्या पाण्यावर आहे, अशा लोकांनाही हेवा वाटावा असं आरमार शिवरायांनी उभं केलं. कशाच्या जोरावर? तर फक्त इच्छाशक्ती आणि प्रचंड ज्ञान लालसा. त्यांनी ज्ञान मिळवलं, त्यातलं माहिती मिळवली आणि स्वतःचं आरमार निर्माण केलं. त्यांनी हा विचार नाही केला की त्या औरंगजेबाला जे जमत नाही आहे ते मला कसं काय जमेल. स्वतःची क्षमता त्यांनी ओळखली. आपल्या लोकांनाही त्यांनी प्रशिक्षित केलं. एका राजाचं हेच महत्त्व असतं. मला आज हे सांगायचा विषय एवढ्यासाठी की आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा आहेत, काहीच दिवसांवर सुरू होत आहेत. तर पारंपरिक पद्धतीने शिक्षण आपण घेतोच आहोत, पण त्याच्यात आज काळाची गरज काय आहे, आज कुठला अभ्यासक्रम जगाला हवा आहे, जगात कशाची मागणी आहे, त्याचा जर विचार करून आपण जर त्या क्षेत्रात गेलो तर आपणही काळाबरोबर चाललो असंच होईल आणि आपणही शिवरायांकडून काहीतरी शिकलो असा त्याचा अर्थ होईल. नाहीतर मग आपली मुलं, आपल्या मुली ह्या का मागे राहत आहेत? आपल्याला त्याची माहिती नाही आहे. आज जगाला कशाची गरज आहे आपल्याला जास्त माहिती नाहीत. उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, डाटा सायन्स असेल किंवा सायबर सिक्युरिटीज आहे किंवा आता नवीन ते ChatGPT येतं आहे, याच्याविषयी आपल्या मुलांना काही विशेष माहिती नाही आहे. मला वाटतं त्याच्याविषयी माहिती घेऊन आपल्याला त्यात काय करता येईल का, हा विचार केला तर आपली मुलं आज काळाच्या बरोबर चालतील, आज जगाच्या तोडीस तोड देणारी ठरतील आणि ते आपल्या रक्तात आहे, कारण ते शिवरायांनी आपल्याला सिद्ध करून दाखवलं आहे. आणि म्हणूनच आजच्या या शिवजयंतीच्या या छान ह्या उत्सवाच्या निमित्तानं मला हे सांगावं असं वाटलं. म्हणूनच शिवचरित्रातून प्रेरणा घेऊयात आणि उत्कर्ष करूया राष्ट्राचा आणि स्वतःचाही. जय शिवराय.